जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस पथक यांच्यासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी बाल संरक्षण विषयक विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या या कार्यशाळेत बालकांच्या हक्कांचे रक्षण, कायदेशीर तरतुदी आणि पोलिसांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यशाळेत बाल कल्याण समिती सोलापूरचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी पोलीस काका पोलीस दीदी संकल्पना, बाल न्याय, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 त्या अंतर्गत असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच बालकांशी संबंधित प्रकरणे संवेदनशीलतेने आणि कायदेशीर चौकटीत कशी हाताळावीत याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस काका पोलीस दीदी यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत शाळांमधील जनजागृती, बाल संरक्षणासाठी पोलिसांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल असे सांगितले। याप्रसंगी समीर सय्यद यांनी मागील महिनाभरात पंढरपूर विभागात सुमारे 25 बालविवाह रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS प्रशांत डगळे तसेच निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव रावण यांचे विशेष कौतुक केले। तसेच संपूर्ण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात संवेदनशील आणि तत्पर भूमिका घेत सुमारे 50 बालविवाह रोखल्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख DYSP संकेत देवळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले। कार्यशाळेच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते समीर सय्यद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। भरोसा सेल सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल वरुदे आणि त्यांच्या सहकार्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यशाळेच्या समारोपावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी बाल संरक्षण क्षेत्रात पोलीस यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले। बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि समाज यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत कार्यशाळेची सांगता करण्यात आली। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल KG से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।